देवाला धन्यवाद. एक सुंदर समय परमेश्वराने आपल्याला दिला आणि 2024चा हा शेवटचा रविवार ना प्रभूने आपल्या सर्वांना दाखवला. प्रभूला धन्यवाद द्या, कारण अनेक लोकांनी 2024ची सुरुवात तर केली पण शेवट करू शकले नाही. पण तुम्ही आणि मी धन्य लोक आहोत की आपण 2024ची सुरुवात पण केली आणि शेवट पण बघत आहोत. आमेन. आणि म्हणून परमेश्वराला धन्यवाद द्या. तुम्हाला माहिती आहे 2024चा शेवट आपण का बघितला, नाताळ का बघितला आणि नवीन वर्ष का बघणार आहोत? बरं, कशामुळे? काय वाटतं तुम्हाला? जे बघू शकले नाही ते का नाही बघू शकले? कारण ते 2024च्या सुरुवातीला जिवंत होते, 24च्या शेवटापर्यंत राहू शकले नाही. पण तुम्ही आणि मी जे इथं बसलेलो आहोत, आपण 2024ला पण सुरुवातीला जिवंत होतो आणि आता शेवटाला सुद्धा काय आहोत, म्हणून आपण आजचा दिवस पाहू शकलो. आणि म्हणून एक वचन आज आपण बघणार आहोत प्रियांनो. स्तोत्रसंहिता अध्याय 103 वचन 2 आपण काढू. स्तोत्रसंहिता अध्याय 103 आणि वचन 2 काढा बरं. मराठीत वाचू आपण. स्तोत्रसंहिता अध्याय 103 आणि वचन 2. हे माझ्या जीवा, दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. त्याचे सर्व उपकार विसरू नको. कोणाला म्हणतो तो? हे माझ्या जीवा. बोला, हे माझ्या. तो शरीरासाठी नाही म्हणत की हे माझ्या शरीरा देवाचे उपकार मान, नाही. तो म्हणतो हे माझ्या जीवा. कारण तुम्हाला माहितीये जे काही उपकार देव करतो ना ते तुमच्या शरीरावर नाही करत, ते कोणावर करतो? जीवावर. बोला, कोणावर करतो? शरीर हे जीवाला राहण्याची जागा आहे. हालेलुया. याच्यावर ते दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नीट लक्ष द्या. मनुष्य जर मेला त्याला चिमटी घ्या, लागेल का? नाही. जिवंत माणसाला घ्या, मग काय होईल? मग वेदना शरीराला होतात का जीवाला होतात? सांगा, वेदना शरीराला झाली का जीवाला झाली? कारण शरीरातून जर जीव निघून गेला तर ह्या शरीराला चिमटी घेतली तर त्रास होतो का? नाही. मृत शरीराला त्रास होत नाही. याचा अर्थ जीव जर शरीरामध्ये असेल आणि चिमटी घेतली तर शरीराला काय होतात? वेदना, त्रास होतो ना. याचा अर्थ मला सांगा, वेदना शरीराला होतात का जीवाला होतात? अरे बोला. मी नवीन गाडी घेतली, आनंद झाला, शरीराला झाला का जीवाला झाला? अरे बोला. मेलेल्या व्यक्तीला गाडी द्या, तो खुश होईल का? नाही. पण जिवंत व्यक्तीला द्या, तो काय होईल? याचा अर्थ आनंद सुद्धा कोणाला होतो, शरीराला का जीवाला? नीट लक्ष द्या. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आमेन. कारण शरीराला काहीच महत्व नाहीये जर जीव त्याच्यामध्ये नाहीये. हालेलुया. मी जे खातोय ते शरीरासाठी नाही, कोणासाठी खातोय? जीवासाठी. आमेन. माझ्या शरीराला जे गरजा लागतायत ना त्या मला शरीराला नाही लागत, माझ्या जीवाला लागतात. हालेलुया. जर जीव शरीरामधून बाहेर निघून गेला तर त्या शरीराला काहीच उपयोग नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ना तुमच्या शरीराला, जर तुम्ही आजचा दिवस बघतायत तर कोणामुळे बघतायत? जो तुमच्यामध्ये काय आहे? जीव. बोला, काय आहे? म्हणून स्तोत्रकर्ता दावीद काय म्हणतो? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हालेलुया. आणि देवाला सुद्धा माहितीये की जीवच महत्वाचा आहे आणि म्हणून परमेश्वराला तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या जीवाची काळजी. बोला, कोणाची काळजी? जीवाची काळजी. कारण तुम्हाला माहिती का, जसं मी तुम्हाला सांगितलं की चिमटी जिवंत व्यक्तीला घेतल्यावर लागते, बरोबर आहे ना? वेदना होतात. देवाला माहितीये जीवाला वेदना होतात आणि त्या वेदना नरकामध्ये होऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि जीवाचा उद्धार केला. आमेन. शरीराच्या उद्धारासाठी नाही आला तो. कोणाच्या उद्धारासाठी आला? जीवाच्या. लोक म्हणतात कोणी पाहिलं मेल्यानंतर स्वर्ग आहे का नरक आहे? अरे जिवंतपणीच ओळखून घ्या. जर जिवंतपणी तुम्हाला शरीरामध्ये त्रास होतोय ना तर तो त्रास तुमच्या शरीराला नाही होत, तो तुमच्या जीवाला होतो. आणि मग याचा अर्थ असा होतो की शरीरामध्ये काहीच नाहीये, जे आहे ते जीवामध्ये आहे. आणि म्हणून तो जीव जो आहे ना तो आता पण राहील आणि नंतर पण राहणार आहे. हालेलुया. म्हणून स्वर्गातलं सुख हे जीवच अनुभव करू शकतो आणि नरकातलं दुःख हे सुद्धा जीवच अनुभव करू शकतो. आमेन. आणि म्हणून परमेश्वराला माहितीये की तुमच्या जीवावर दया होणं गरजेचं आहे. हालेलुया. दाविदाला चांगलं माहिती होतं की माझ्या जीवावर देवाने उपकार केलेले आहेत. कोणावर उपकार केलेले आहेत? म्हणून तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा त्याचे सर्व उपकार. येशू ख्रिस्त एका वचनामध्ये म्हणतो, वाचू आपण ते वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः काय म्हटलंय बघा. मत्तई कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि 26 वचन. मत्तई 16 आणि 26.
तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितले की मत्तई 16:26 ना 26 हा मनुष्य हा हेच वचन मराठीत काय मनुष्याने सर्व जग मिळवले मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर आणि आपला जीव जर गमावला तर त्याला काय लाभ? त्याला काय लाभ. हालेलुया. देवाचं वचन काय म्हणतं, माणसाने सगळं जग मिळवलं आणि स्वतःचा जीव गमावला तर त्याला काय लाभ. म्हणजे सगळं जग एकीकडं आणि तुमचा जीव, सगळं जग एकीकडे आहे आणि तुमचा जीव. नीट लक्ष द्या. माझा डोळा खराब झाला तर डॉक्टरकडे मी जाऊन तो डोळा दुरुस्त करू शकतो. कान खराब झाला तरी डॉक्टरकडे जाऊन मी उपचार घेऊ शकतो. एखाद्याच्या हृदयामध्ये बिघाड झाला तरी तो ट्रीटमेंट घेऊ शकतो. किडनी खराब झाली तरी तिच्यावर उपचार होऊ शकतात. शरीरातल्या अवयवांवर उपचार करता येतात. पण मला एक सांगा, एखाद्याचा जीव निघून गेला परत आणता येईल का? कोणी आणू शकतो का? त्याच्यावर काही उपाय करता येईल का? नाही. शरीरावर उपाय होऊ शकतात, तुमच्या पैशाने तुम्ही ते उपाय करू शकतात, पण जीवावर पैशाने उपाय करता येणार नाही. हालेलुया. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर त्याला काय लाभ. याचा अर्थ सगळं जग एकीकडे आहे आणि एकटा जीव एकीकडे आहे. हालेलुया. माझ्याकडे बघा, जगातले अनेक श्रीमंत लोक, परत एकदा सांगतो, जगातले अनेक करोडपती आणि श्रीमंत लोक यांचा शेवट कुठं झालाय? त्यांच्या घरात का दवाखान्यात? का बरं? मागील दिवसामध्ये रतन टाटा एक्सपायर झाले, बरोबर आहे ना? भारत देशातले मोठे उद्योगपती कुठे मेले तुम्हाला माहिती का? घरात, दवाखान्यात. का बरं? करोडपती होते ना, करोडोंचा बंगला बांधलेला होता, आलिशान घर बांधलेलं होतं, पण का स्वतःच्या घरात नाही मरू शकले? मला सांगा, सांगा कोणाकडे उत्तर याचं? ज्या आयुष्यभर तुम्ही कमाई केली, कष्ट केले, श्रम घेतले, रात्रंदिवस तुम्ही पैसा कमवला आणि एवढा मोठा महाल तुम्ही स्वतःसाठी बांधला, मग शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही का त्या घरात नाही राहू शकले? कारण तुम्हाला माहिती होतं, मी घरात जिवंत राहू शकणार नाही. मला जिवंत कुठे ठेवलं जाईल? दवाखान्यात. बोला, कुठे ठेवलं जाईल? माणसाला माहिती होतं, करोडोचं घर मला वाचू शकणार नाही, पण हा लाखांचा दवाखाना कदाचित थोडं माझं आयुष्य काय करेल? वाढवेल. म्हणून करोडोच्या बंगल्यात मरण्यापेक्षा 2 दिवस माझे कुठे वाढतील? दवाखान्यात. दवाखान्यातलं वातावरण कसं असतं तुम्हाला माहिती? ज्यावेळेस एखादा व्यक्ती सिरियस असतो ना, त्याला मशीन लावले जातात अंगाला. काय लावले जातात? मेडिकल फील्ड मध्ये जेवढे कामाला असतील त्यांना माहिती असेल. आयसीयू मधलं वातावरण काय असतं माहिती का? नेहमी कीबोर्ड वाजत असतो तिथं. ऐकलंय का तुम्ही ना? जेव्हा व्हेंटिलेटर लावलं जातं, ते मशीन लावलं जातं, त्याची बीपचा आवाज नेहमी चालू असतो. चांगला वाटतो का ऐकायला? चांगला वाटतो का तो आवाज ऐकायला? नाही. तुम्हाला माहिती तो आवाज का असतो माहिती का? की एखादा मनुष्य जर त्याचं ब्लड प्रेशर वाढायला लागलं, त्याचे छातीचे ठोके वाढायला लागले, समजा त्याचे श्वास कमी व्हायला लागले, तर ते कळावं त्या आवाजावरून आणि लवकर त्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट व्हावी म्हणून तो आवाज चालू असतो. हालेलुया. तुम्हाला माहितीये, आयुष्यभर तुम्ही पैसा कमवला, करोडो रुपये कमवले, पण शेवटचे क्षण तुम्ही कोणत्या परिस्थितीत होते? कोणता आवाज ऐकत होते? दवाखान्याचा. बोला, कोणता? दवाखान्याचा. वास चांगला असतो का दवाखान्यामध्ये? दवाखाना कितीही पॉश असू द्या, वास कसला येईल तिथं? गोळ्या आणि औषधांचा. बोला, वास कसला येईल तिथं? गोळ्या आणि औषधांचा. पण तुम्हाला माहितीये, मनुष्य एवढा करोडोचा बंगला सोडून त्या दवाखान्यात का जातो शेवटच्या क्षणी? कारण त्याला माहितीये, हा पैसा, हे घर, ही गाडी, ही दौलत आणि ही संपत्ती माझा जीव वाचू शकणार नाही, पण मला कोण वाचू शकेल कदाचित? बोला बोला, कोण वाचू शकेल कदाचित? दवाखाना. म्हणून चांगलं घर, चांगली खोली, सगळं आयुष्य आराम सोडून मनुष्य कुठे दिवस घालवतो? शेवटचे दवाखान्यामध्ये. कारण किंमत कसली मग मला सांगा? तुमच्या घराची का जीवाची? अरे बोला, तुमच्या गाडीची का जीवाची? एवढा पैसा तुम्ही कमवला, त्याची किंमत आहे का जीवाची किंमत आहे? तरी सुद्धा डॉक्टर वाचू शकत. फक्त काय करतात माहिती का? 1 दिवसात मरणार होता, आता 4 दिवसात मरशील. किती दिवसात? फक्त काय झालं? ढकललं पुढे. बोला, काय झालं? काय झालं? फक्त ढकललं. तुम्हाला माहितीये, मनुष्य असा प्राणी आहे ना, जेव्हा जीवावर बेतते ना, त्यावेळेस तो त्याची सगळी संपत्ती सोडून दवाखान्यात घुसतो. आणि ज्यावेळेस दवाखान्यात पण जीव नाही वाचत, त्यावेळेस त्याला कोण आठवतो? देव. मग तिथून मंदिरात घुसतो. मला कुठं घुसतो? मग आपला करोडोचा बंगला आठवत, करोडोची गाडी आठवत, बँक बॅलन्स आठवत, सोनं चांदी आठवत,
त्यावेळेस फक्त कसली पडलेली असती? जीवाची. तुम्हाला माहितीये सगळ्यात मौल्यवान गोष्ट जर तुमच्याकडे असेल तर ती तुमचा जीव आहे. हालेलुया. सगळ्यात मौल्यवान वस्तू जर तुमच्याकडे काही असेल ना तर ती तुमचा काय आहे? जीव. हाताचं ऑपरेशन होऊ शकतं, हृदयाचं ऑपरेशन होऊ शकतं, डोळ्यांचं ऑपरेशन होऊ शकतं, शरीरातल्या अवयवांचं ऑपरेशन होऊ शकतं, पण जीव कोणाच्याने परत आणणार नाही. सगळ्यात मौल्यवान जी गोष्ट आहे तुमच्या आणि माझ्याकडे ती काय आहे? तुमचा आणि माझा. आणि म्हणून दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा त्याचे सर्व उपकार. हालेलुया. जीवाची किंमत करा. बोला, कसली किंमत करा? दावीदाला कसली किंमत होती? जीवाची. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर जर झाला ना, काय झाला? कॅन्सर. तो शेवटच्या क्षणी, शेवटच्या स्टेजला जरी दवाखान्यात असतो ना, तरी त्याच्या मनामध्ये काय इच्छा असते? मरावं का जगावं? कसली इच्छा असते माणसाची? जगावं. मी अजून काय करावं? हा आजार बरा व्हावा आणि मी काय करावं? जगावं. लक्षात घ्या, जीवाची किंमत त्या लोकांना असती ज्यांचा जीव आता त्यांच्याकडे राहिलेला नाही. हालेलुया. पण काही लोक असे असतात की जे निरोगी असतात, त्यांच्या शरीरामध्ये कोणताच आजार नसतो, पण तरी सुद्धा जगातलं टेन्शन, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन, आणि आत्महत्या करतात. काय करतात? बोला, काय करतात? याचा अर्थ काय झाला? तुम्हाला तुमच्या जीवाची किंमत. अरे बघा, त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा जिथं लोक लढतायत जगण्यासाठी. त्यांना माहितीये की एक दिवस तरी आम्हाला मिळावा, एक वर्ष तरी आम्हाला वाढून मिळावं. ते लोक झगडतायत जगण्यासाठी. आणि ज्या लोकांकडे ऑलरेडी जीवन परमेश्वराने दिलेलं आहे ते जगातल्या गोष्टींसाठी त्याला गमवतायत. तुला काय करतायत? गमवतायत. हालेलुया. जीवाची किंमत करा. आमेन. दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा त्याचे सर्व उपकार. परमेश्वराने उपकार जीवावर केलेले. बोला, कोणावर केलेत? हा, शरीरावर केलेले नाही. हालेलुया. आणि म्हणून एक वचन तुम्हाला माहिती, दावीद असं का म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर? काहीतरी अनुभव तर घेतला असेल ना त्याने, त्याच्याशिवाय बोलतोय का की माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर? एक वचन आहे, दावीदानेच लिहिलेलं आहे. स्तोत्रसंहिता 119 वचन 25 वाचा. त्याच्यावरून तुम्हाला कळेल दावीद हे असं का म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. स्तोत्रसंहिता 119 आणि वचन 25 वाचू आपण. माझा जीव धुळीस मिळाला आहे. बघा, नीट लक्ष द्या. दावीद का म्हणतो ही गोष्ट की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर? कारण एक वेळ दावीदाच्या जीवनामध्ये अशी होती की ह्या स्तोत्रामध्ये तो ते सांगतोय, या स्तोत्रामध्ये त्याची अपेक्षा किंवा त्याची परिस्थिती तो सांगतोय. काय म्हणतो तो? वाचा. माझा जीव धुळीस मिळाला आहे. माझा जीव धुळीस मिळाला आहे. हालेलुया. देवाने त्याला कसं तारलं माहिती का? तो म्हणतो माझा जीव कसा होता पहिले? धुळीस मिळाला आहे. धुळीस मिळाला याचा अर्थ काय होतो? धुळीला किंमत असते का? धुळीला किंमत असते का? मग तो म्हणतो माझा जीव कुठे मिळालाय? याचा अर्थ एक वेळ अशी होती माझ्या जीवाला काहीच किंमत, मला जगावंसं वाटत, माझ्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं घडत नव्हतं. तो म्हणतो माझा जीव कुठे मिळाला होता? धुळीस. हालेलुया. तो म्हणतो माझा जीव धुळीस मिळाला आहे अशी तो देवाकडे प्रार्थना करतो. पुढे वाचा. तू आपल्या वचनाप्रमाणे. आणि तो देवाला म्हणतो, हे परमेश्वरा तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मला नवजीवन दे. आमेन. जरी आज जगाच्या दृष्टिकोनातून मी संपलेलो आहे, जरी जगाच्या दृष्टिकोनातून माझ्या सगळ्या आशा संपलेल्या आहेत, जरी आज माझा धुळीस मिळालेला, माझा जीव धुळीस मिळालेला आहे, माझ्याकडे कोणतीच आशा नाही, पण तरी तो परमेश्वराला म्हणतो, हे देवा तुझ्या वचनाद्वारे तुम्हाला नवजीवन दे. आमेन. तुम्हाला माहिती, देवाने त्याची ही प्रार्थना ऐकली होती. म्हणून दावीद म्हणतो 103 मध्ये, हे माझ्या जीवा परमेश्वराचा. कारण देवाने त्याच्या जीवाला कुठून काढलं होतं? धुळीतून. बोला, कुठून काढलं होतं? संपलेल्या अवस्थेमध्ये होता, पडलेल्या अवस्थेमध्ये होता, नाश झालेल्या अवस्थेमध्ये दावीद होता, पण देवाने त्याच्या जीवाला तिथून उचललं. म्हणून तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तुम्हाला परत एकदा हेच वचन वाचा. माझा जीव धुळीस मिळाला आहे. दावीद म्हणतो माझा जीव धुळीस मिळाला आहे. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. धूळ कोणत्या वस्तूवर लागते? जी वापरात आहे ती का जी वापरात नाही ती? जी वापरात म्हणजे जी एकाच ठिकाणी काय आहे? पडून आहे. बोला, एकाच ठिकाणी काय आहे? तिच्यावर काय लागते? दावीद म्हणतो माझा जीव कुठं पडलाय? हिंदीमध्ये वाचा बरं हे वचन. मैं धूल में पडा हूं. हालेलुया. इथं म्हटलंय मी माझा जीव धुळीस मिळाला आहे, आणि हिंदीमध्ये म्हटले मैं धूल में पडा हूं. पडलेलो आहे मी त्याच परिस्थितीमध्ये. हालत नाहीये, परिस्थिती बदलत नाहीये. जी परिस्थिती आहे मी प्रयत्न करतो पण बदलत नाहीये. म्हणून माझा जीव कुठं पडलाय?
मैं धूल में पडा हूं. एकाच परिस्थितीत मी पडलेलो आहे. मैं धूल में पडा हूं. पुढे वाचा. तू अपने वचन के अनुसार मुझे जिला. आमेन. तो देवाला असं म्हणतो का, मुझे धूल में से निकाल, असं म्हणतो का? मुझे अपने वचन से जिला. हालेलुया. मी मेल्यासारखा पडलोय म्हणून धूळ माझ्यावर बसलेली आहे. मी मृतावस्थेत पडलेलोय म्हणून धुळीने मला झाकलेलं आहे. देवा, धूळ नको झटकू, तू मला जीवन दे की जेणेकरून मी माझी धूळ स्वतःच झाडेल. हालेलुया. कळतंय का मी तुम्हाला काय सांगतोय? ख्रिस्ती लोकांनो, देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये जर निराशाची परिस्थिती असेल ना, आपण देवाकडे ही प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, हा आजार दूर कर, हे परमेश्वरा, ही समस्या दूर कर, हे परमेश्वरा, तू हे काढून टाक. अरे समस्या येतील, समस्या जातील. किती दिवस देवाकडे तेच मागणार आहे? परमेश्वराकडे परिस्थिती बदलायसाठी मागू नका. परमेश्वराकडे ती योग्यता मागा की देव तुमच्याद्वारे ती परिस्थिती बदलेल. हालेलुया. दावीद म्हणतो, मैं धूल में पड़ा हूं. फिर एक बार, मैं धूल में पड़ा हूं, तू अपने वचन के अनुसार मुझको जिला. आमेन. प्रभू, मला पडलेलं राहू देऊ नको, तुम्हाला जिवंत कर. आमेन. जर मी तसाच पडून राहील ना धुळीमध्ये, तर माझ्यावर काय बसेल? अजून धूळ. अजून काय बसेल? धूळ. माझी शून्य किंमत होऊन जाईल धुळीसारखी. मी जर तसाच पडत, तू मला काय कर? जिवंत कर, नव जीवन दे. मला काय दे? म्हणजे जेव्हा मी जिवंत होईल ना, धूळ माझ्यावर राहू शकणार. ती धूळ आपोआप काय होईल? झटकली जाईल. बोला, आपोआप काय होईल? झटकली जाईल. आमेन. प्रियांनो, देवाकडे त्याने ती प्रार्थना केली म्हणून देवाने त्याच्या जीवाचा उद्धार केला. आणि तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो म्हणतो, मैं धूल में पडा, तू अपने वचन के अनुसार मुझे जिला. आमेन. प्रभू, माझी धूळ नको झटकू, मला धुळीतून नको काढू, मला तू फक्त जिवंत कर. बाकी काय करायचं ते मी करेल. आमेन. नीट लक्ष द्या. परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं ना. जसा परमेश्वर मोशेद्वारे इस्रायल लोकांना बाहेर घेऊन आल्यानंतर त्यांच्या समोर काय आला? कोणता समुद्र? लाल समुद्र. बोला, कोणता समुद्र? नीट लक्ष द्या. ज्या वेळेस त्यांच्या समोर लाल समुद्र आला, ही परिस्थिती होती की समोर लाल समुद्र आहे आणि मागे कोण आहे? फारोचे सैन्य. आता मला एक सांगा, इस्रायल लोकांना वाटत होतं की देवाने ही परिस्थिती बदलावी, परमेश्वराने हा पेच जो आहे तो बदलावा, ही परिस्थिती देवाने बदलावी. पण देवाने परिस्थिती नाही बदलली. लाल समुद्र होता तिथंच होता आणि फारोचे सैन्य येत होते ते तसेच येत होते. हालेलुया. देवाने, नीट लक्ष द्या, त्यांना इकडे तिकडे पळायला नाही लावलं. परमेश्वराने परिस्थिती नाही बदलली, परमेश्वराने त्या परिस्थितीला बदलण्याची योग्यता त्यांना दिली. आमेन. कळतंय का मी काय सांगतोय? परमेश्वराने इस्रायल लोकांची आणि मोशेची परिस्थिती नाही बदलली. लाल समुद्र तिथंच होता आणि फारोचे सैन्य तसेच येत होते. परिस्थिती सेम आहे, पण परमेश्वराने परिस्थिती बदलण्याची योग्यता मोशेला दिली. आमेन. आणि काय सांगितलं? मला हाक मारत काय बसलाय? तुझ्या हातात काय? काठी. उगार त्या समुद्रावर. आमेन. ज्या ठिकाणी तुला रस्ता दिसत नाहीये ना, मी तुला योग्यता देतो की त्याच्यामधूनच तू रस्ता बाहेर काढशील. आमेन. हालेलुया. प्रियांनो, कदाचित आज तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल, अशी निराशा असेल की तुम्हाला समोर मार्ग दिसत नाहीये. तुम्हाला वाटतं की ही परिस्थिती कधी बदलेल. अरे, देव परिस्थिती नाही बदलणार, परमेश्वर तुम्हाला योग्यता देणार आहे की तुम्ही ती परिस्थिती बदलू शकाल. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला योग्य करू इच्छितो. आमेन. परमेश्वर तुम्हाला जिवंत करू इच्छितो. आणि ज्यावेळेस तुम्ही जिवंत व्हाल ना, स्वतःची धूळ तुम्ही स्वतः झटकाल. आमेन. जी धूळ आतापर्यंत तुमच्या जीवनाला लागलेली आहे ना, जी निराशा आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये आहे ना, जी समस्या माझ्या जीवनामध्ये आहे ना, ज्याच्यामुळे मी चिंतेमध्ये आहे, ज्याच्यामुळे मी दुःखामध्ये आहे, ज्याच्यामुळे मी निराशेमध्ये आहे, परमेश्वराकडे ती योग्यता मागा की हे प्रभू, माझी निराशा, माझे दुःख, माझे संकट मीच त्या ठिकाणी हरवेल. आमेन. माझी धूळ कोण झाडेल? मीच. बोला, कोण झाडेल? स्वतःला स्वच्छ कोण करेल? धुळीतून कोण उठेल? मीच. हालेलुया. फक्त तू मला काय दे? योग्यता दे. आमेन. तू मला नवजीवन दे. हे प्रभु, मैं धूल में पड़ा हूं, तेरे वचन के अनुसार तू मुझे जिला. आमेन. तू वचन पाठवून मला जिवंत कर. तू बोल माझ्याशी. आज जितके लोक या ठिकाणी ऐकतायत प्रियांनो, कान देऊन ऐका. कदाचित तुमच्या जीवनामध्ये निराशा असेल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये ती परिस्थिती असेल धुळीप्रमाणे,
की काहीच आशा नाहीये, सगळं संपून गेलेलं आहे, एकाच परिस्थितीमध्ये मी अनेक दिवस झालो पडून आहे, मागतोय पण मिळत नाही. तुम्ही चुकीचं मागताय. तुम्ही मागतायत की फक्त ही परिस्थिती दूर कर. नाही, देव परिस्थितीला दूर नाही करू इच्छित, देव तुम्हाला तयार करू इच्छितो. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे परिस्थितीला दूर नका करू, तुम्ही देवाचा अनुभव घ्या की परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. देव तुमच्यासाठी काय करू शकतो हे तुम्ही बघा, देव तुमच्या द्वारे काय करू शकतो ते बघा. हालेलुया. दानिएलाला शिक्षा झाली. काय शिक्षा झाली? कशात फेकायचं याला? सिंहाच्या गुहेमध्ये. मग परमेश्वराने त्याला पळून जायला मदत केली का? परिस्थिती बदलली का? परिस्थिती बदलली, शिक्षा बदलली? काहीच बदललं नाही. जे ठरलं होतं त्याप्रमाणेच झालं. आमेन. परिस्थिती नाही बदलली, शिक्षा पण नाही बदलली, सिंह तेच होते, गुहा तीच होती, राजा तोच होता, दंड तोच होता, सगळ्या गोष्टी त्याच होत्या, पण परमेश्वराने दानिएलाला योग्यता दिली. आमेन. शिक्षा तीच राहील, सिंह पण तेच राहतील, तुला त्या गुहेमध्ये जावं लागेल, पण मी तुला योग्यता देतो. ते तुला काहीच करणार, ते तुला काहीच करणार. देव अशा पद्धतीने काम करतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला उभं करतो. हालेलुया. सिंह दानिएला समोर घाबरलेले होते, लक्षात घ्या, कारण त्यांना माहिती होतं दानिएला सोबत कोण आहे, योग्यता कोणी दिलेली आहे. आमेन. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगो कुठे टाकणार होते त्यांना? आगीच्या भट्टीत. बोला, कुठे टाकणार होते? मग त्यांनी देवावर विश्वास ठेवला की आम्ही पाया पडणार, नमन करणार नाही. मग राजाने म्हटलं चला आगीची भट्टी विझवून टाका. झालं असं? नाही. मग राजा उलट काय बोलला? काय करा? किती तापवा? 7 पट तापवा. हालेलुया. याचा अर्थ परिस्थिती बदलली, कमी झाली, उलट जास्त बिकट झाली. आमेन. देवावर भरोसा ठेवला ना शद्रक मेशक अबेदनगोने. कोणावर भरोसा ठेवला? देवावर. मग परिस्थिती संपायला पाहिजे होती, आगीची भट्टी विझायला पाहिजे होती. प्रभूने आग नाही विझवली, उलट तापवली. आमेन. परमेश्वराने आग विझवली नाही, काय केली? उलट तापवली. किती पट? 7 पट. हालेलुया. आणि मग परमेश्वर शद्रक मेशक अबेदनगोला म्हणाला, मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आग किती पण तापू दे, फरक पडणार त्या आगीच्या भट्टीत कोण तुमच्या सोबत आहे? परमेश्वर. योग्यता मी देईल की आग तुला भाजणार, योग्यता मी देईल की आग तुला जाळणार नाही. बायबल असं म्हणतं 3 जण, शद्रक मेशक अबेदनगो, चौथा कोण होता? स्वर्गदूत, देव. त्यांच्या सोबत कुठं फिरत होता? अरे बोला, कुठं फिरत होता? किती पट आग तापलेली होती? 7 पट आग तापलेली होती, पण एक केस सुद्धा जळाला. बायबल असं म्हणतं जेव्हा ते आगीच्या भट्टीतून बाहेर आले ना, अंगाला कपड्याला वास सुद्धा आगीचा लागलेला. परमेश्वर तुम्हाला ती योग्यता देऊ इच्छितो. हालेलुया. हालेलुया. चुकीच्या प्रार्थना करू नका. बऱ्याचदा परिस्थिती आपण बघतो आणि घाबरतो, बऱ्याचदा परिस्थिती बघतो आणि आपल्याला वाटतं हे शक्य नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्या जिवंत देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो ना, त्या देवाला अशक्य असं काहीच नाहीये. हालेलुया. लाल समुद्र दिसू द्या, तो भागायचा अधिकार तो तुम्हाला देतो. आमेन. समोर सिंह दिसू द्या, त्या सिंहांना गप्प करण्याचा अधिकार परमेश्वर तुम्हाला देतो. अग्नीची भट्टी टापू द्या, ती अग्नीची भट्टी शांत करण्याचा अधिकार परमेश्वर तुम्हाला देतो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून दावीद म्हणतो, मैं धूल में पड़ा था, हे प्रभु तेरे वचन के अनुसार मुझे जिला. आमेन. तू मला जिवंत कर, मला उभं कर, बाकी काय करायचं ते मी बघतो. आमेन. माझी परिस्थिती मी बदलायला समर्थ आहे. तू फक्त मला योग्यता दे, तू फक्त मला कृपा दे, तू फक्त मला अनुग्रह दे. दावीदाला माहिती होतं देवाने मला तशा पद्धतीने निवडलेलं आहे. आमेन. धुळीत होतो ना मी, पण माझ्या प्रभूने. म्हणून तो एक वचन म्हणतो, वाचू आपण, स्तोत्र 113 7 आणि 8 वचन. स्तोत्र 113 आणि 7 आणि 8 वचन. तो कंगाला धुळीतून उठवतो. म्हणून दावीद म्हणतो, तो कंगाला धुळीतून उचलतो. हालेलुया. कोणाबद्दल म्हणतोय तो? हे कोणाबद्दल म्हणतोय? दुसऱ्याबद्दल का स्वतःबद्दल? हालेलुया. तो म्हणतो कंगालाच कुठून उचलतो? धुळीतून उचलतो. दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो. दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो. आणि त्यांना अधिपतीच्या, आणि त्यांना अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. पंक्तीस बसवतो. हालेलुया. हालेलुया. तो म्हणतो माझा परमेश्वर आहे ना, दारिद्र्याला कुठून उचलतो? धुळीतून उचलतो. आमेन. पडू द्या धुळीमध्ये, काही फरक पडत नाही. देवाकडे मागा, मला नवजीवन दे. आमेन. तुझ्या वचनाप्रमाणे तुम्हाला काय दे? नवजीवन दे. म्हणजे माझी परिस्थिती मी बदलेल. हालेलुया. या परिस्थितीत मी पडून राहणार नाही. चला एक वचन वाचू आपण.
एक वचन आपण काढू. योहान कृष्णवर्तमान 5वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचू आपण. त्यानंतर यहूद्यांचा सण होता. आता नीट लक्ष द्या हा. त्यानंतर यहुद्यांचा एक सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजा जवळ एक तळे आहे. हा. त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. हा. त्याच्या जो 5 पडव्या आहेत. हा. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. पडलेला असे. बोला काय असे? पडलेला. पडलेला असे. हालेलुया. बऱ्याचदा असेच पडलेलो असतो आपण परिस्थितीमध्ये एखाद्या. त्याच्यातून वाटतं आपल्याला निघावं पण निघता येत नाही. अनेक दिवसापासून हे सगळे पडलेले होते. पुढे वाचा. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. आणि ते पाणी हलण्याची वाट पाहत होते. काहीतरी घडेल, काहीतरी घडेल वाट पाहत होते. कारण नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपण फक्त वाट पाहतो की काहीतरी घडेल. नाही, परमेश्वर तुमच्याद्वारेच करेल. आमेन. आपल्याला वाटतं कोणीतरी करेल, कोणाद्वारे तरी घडेल, कसं तरी घडेल. नाही, तुम्ही विश्वास ठेवा, देवाकडे प्रार्थना करा, मला योग्यता दे. आमेन. हालेलुया. हालेलुया. विश्वासी लोक जेवढे आहेत ना, ख्रिस्ती लोक, नीट लक्ष द्या. आपला शत्रू शैतान आहे. वचन म्हणतं कोण आहे? शैतान. आता तो तुमचा पण शत्रू आहे, माझा पण शत्रू आहे. बरोबर आहे? हा. मग तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो, माझ्यावर कमी प्रेम करतो, असं आहे का? किंवा तुमची दुश्मनी कमी आणि माझी दुश्मनी जास्त आहे, असं आहे का? मी सेवा करतो म्हणून माझा द्वेष जास्त करतो आणि तुमचा कमी करतो, असं आहे का? तो सगळ्यांचा सारखाच दुश्मन आहे. बोला, सगळ्यांचा काय आहे? बरोबर आहे ना? आता नीट लक्ष द्या. एक देवाचा दास जो प्रार्थना करतो, एक देवाचा दास जो उपवास करतो, एक देवाचा दास जो वचनामध्ये असतो, एक देवाचा दास जो आत्म्यात भरलेला असतो, तो सैतानाशी युद्ध करतो. बोला काय करतो? युद्ध. बोला काय करतो? पण हेच युद्ध साधारण विश्वासणारे करत नाही. ते एखाद्या देवाच्या दासाला म्हणतात, आमच्यासाठी काय कर? प्रार्थना कर. याचा अर्थ काय होतो? तू आमच्या वतीने काय कर? युद्ध कर. बोला काय कर? खरंय की खोटंय? आम्हाला नाही करायचं युद्ध. कोणाला? आम्हाला करायचं. पण पास्टर तुम्ही काय करा आमच्यासाठी? प्रार्थना. म्हणजे युद्ध कोणी करा? तुम्ही करा. कोणाच्या वतीने? आम्ही नाही करणार. अरे ठीक आहे ना, आम्ही युद्ध करतो तुमच्यासाठी, तुमच्यासाठी प्रार्थना करतो, पण किती वेळ? 24 तास आम्ही तुमच्या सोबत आहे का? 24 तास आहेत का? नाही. मग जेव्हा एकटे सापडाल तेव्हा कोणाशी युद्ध कराल? मग तेव्हा कोण येईल तुमच्यासाठी लढायला? तेव्हा कोण येईल तुमच्या बाजूने उभं राहायला? किती दिवस याचा त्याचा सहारा घ्याल? युद्ध तुम्हाला करावं लागेल. हालेलुया. सैतानाशी लढण्याचं सामर्थ्य देवाकडे मागा, कारण तो प्रत्येकाचा शत्रू आहे. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय ते? हा. मग सांगा, युद्धासाठी तयारी कोणाला करावी लागेल? पास्टरांना का तुम्हाला पण? हा. काही लोक तर आता सोपं झालंय. पहिले पास्टरांना भेटावं लागायचं प्रार्थनेसाठी. आता काय? ऑनलाईन युद्ध करतात. कसं? मोबाईलवर. पास्टर भूत त्रास देते. भूत काय करते घरात? आणि काय करा आमच्यासाठी? आणि मग पास्टर मोबाईल वरून काय करतात? म्हणजे मोबाईल वरून युद्ध चाललंय. कोणाशी? बोला कोणाशी? सैतान तुमच्या समोर उभा आहे आणि युद्ध कोण करतंय? कशावरून? अरे वा, ऑनलाईन युद्ध करतायत. नीट लक्ष द्या. जास्त काळ टिकणार? जास्त काळ टिकणार नाही. नीट लक्ष द्या. पास्टरने आमेन म्हटलं की तो निघून जातो, थोड्या वेळाने परत आतमध्ये येतो, कारण त्याला माहिती आहे ना ऑनलाईन युद्ध आपल्याला काही परवडत नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्या दिवशी तुम्ही त्याच्याशी युद्ध करायला सक्षम व्हाल तो पळेल. आमेन. बायबल देवाचं वचन स्पष्ट म्हणतं, सैतानाला आडवे व्हा म्हणजे तो तुमच्यापासून. कोणी आडवं व्हा? पास्टरांनी? सेवकांनी? मग कोणी? बोला कोणी? मग उभं कोणाला राहावं लागेल? जिवंत कोणाला व्हावं लागेल? मैं धूल में पड़ा हूं, तेरे वचन के द्वारा मुझे जिला. हे परमेश्वरा, मी धुळीत पडलोय, तू मला उभं कर, नव जीवन दे. आमेन. की जेणेकरून कोण लढेल सैतानाशी? परिस्थितीशी कोण लढेल? कितीही निराशा येऊ द्या, कोण उभा राहील? मी. प्रत्येक धूळ कोण झाडेल? मी. हालेलुया. परमेश्वर तुमची धूळ झटकायसाठी नाही, तुम्हाला ती योग्यता देण्यासाठी उभा राहिला आहे. आमेन. देव स्वतःहून काही नाही करत. देव, आता हे वचन वाचू आपण जे आता वाचतोय. वाचा. तो पाणी हलण्याची वाट पाहत वाट बघत होते की पाणी हल्लं का आम्ही बरे होऊ, पाणी हल्लं का आम्ही बरे होऊ. पुढे वाचा.
कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे हा आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. हा तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. तेथे 38 वर्षापासून आजारी असलेला कोणीतरी काय होता? किती वर्षापासून आजारी? 38. एकाच परिस्थितीमध्ये पडलेला आहे, धुळीत. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतो? किती वर्षापासून? 38 वर्षापासून एकाच परिस्थितीमध्ये पडलेला आहे. आज परिस्थिती बदलेल, उद्या बदलेल, परवा बदलेल. बदलली का? नाही, कारण वाट पाहत होता कोणीतरी बदलेला असेल. हालेलुया. वाट पाहत होता. कशी वाट पाहत होता? वाचा पुढे वाचा. येशूने त्याला पडलेले पाहिले. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्या परिस्थितीमध्ये पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. आणि येशूला कळून गेलं याला असं पडून बराच काळ लोटून गेलेला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? तुला बरे होण्याची इच्छा आहे का? आमेन. कान देऊ नाही का? जर आज तुम्ही अनेक वर्षांपासून एकाच परिस्थितीमध्ये पडलेले असाल, एकाच निराशेमध्ये पडलेले असाल, आज येशू तुम्हाला म्हणतोय तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तुला त्याच्यातून बाहेर निघण्याची इच्छा आहे का? काय तुला वाटतं का तुझी परिस्थिती बदलावी? आत्महत्या तुमच्या परिस्थितीचं उत्तर नाहीये. परमेश्वर तुम्हाला सक्षम बनवेल ती परिस्थिती बदलण्यासाठी. हालेलुया. कारण माझ्या देवासाठी तुमचा जीव मौल्यवान आहे. आमेन. माझ्या देवासाठी तुमचं शरीर नाही, तुमचं घर नाही, तुमची गाडी नाही, तुमचा बंगला नाही. माझ्या परमेश्वरासाठी तुमचा जीव काय आहे? मौल्यवान आहे. त्याला वाटतं की तुमच्या जीवाचा नाश होऊ. बोला त्याला वाटतं तुमच्या जीवाचा नाश होऊ. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, ह्यासाठी की जो कोणी त्या येशूवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला जीवन मिळावं. आमेन. नाश कोणाचा होऊ नये? शरीराचा का जीवाचा? मग देवाला काळजी शरीराची का जीवाची? येशू ख्रिस्त शरीरासाठी आला का जीवासाठी आला? आणि जीवन कोणतं मिळावं? जगातलं का स्वर्गातलं? कोणत्या जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला? जगातलं का स्वर्गातलं? देवाकडे आपण कसली अपेक्षा करतो? जगातली का स्वर्गातली? नाही, खोटं बोलायचं नाही. माणसाला देव का पाहिजे माहिती तुम्हाला? इथं आमच्या गरजा तिकडचं कोणी पाहिलं? आमच्या गरजा कुठं पूर्ण कर? इथं. हालेलुया. देव म्हणतो अरे मला तुझ्या जीवाची काळजी आहे. आपण मागतो कोणासाठी? शरीरासाठी. बोला कोणासाठी? चिंता कसली आपल्याला? बोला. आज मला खायला रात्रीच पचत नाही. बायकोला विचारतात उद्या काय करशील? हालेलुया. रात्रीच जेवण झालं आता तरी बायकोला विचारतो उद्याच्या जेवणात काय करणार आहे ना? कसली चिंता आहे आपल्याला? सांगा ना. जीवाची का शरीराची? अरे बोला. उद्याचा दिवस जिवंत राहू माहिती का आपल्याला? तरी आठवड्याभराचा बाजार करून ठेवतात. नवापूरला गेल्यावर ना किती दिवसांचा बाजार? आठवड्याभराचा. जसं काय यांना माहिती आहे आठवड्याभर जिवंत राहतील. गॅरंटी आहे का? नाही. पण काळजी कोणाची आहे? शरीराची का जीवाची? शरीराची. हालेलुया. मोबाईलचा रिचार्ज किती महिन्याचा? 1 महिन्याचा. कोणी सांगितलं जिवंत राहाल? माहितीये का? पण करून ठेवतो. हालेलुया. पण मोबाईलचा रिचार्ज करून ठेवतो. माहितीच नाही आपल्याला, गॅरंटी नाही जीवाची. लक्षात घ्या. पण सगळी काळजी कोणाची करतोय आपण? शरीराची. देव कशासाठी पाहिजे? जीवासाठी का शरीरासाठी? जीवासाठी पाहिजे हे बरोबर आहे, पण हे कोणासाठी मागतात? शरीरासाठी. देवा माझा ताप बरा कर, सर्दी खोकला बरा कर, भूत लागू देऊ नको, भूत पाठ काढून टाक. बस सगळं कशासाठी? आपलं शरीरासाठी. इथं सुखी ठेव, तिथं कोणी पाहिलं? इथं पैसा दे, इथं आशीर्वाद दे, इथं घर दे, इथं गाडी दे, इथं सगळ्या गोष्टी दे, नोकरी दे, सगळं दे. सगळं मागतात देवाकडून, फक्त इथं दे. तिथं कोणी पाहिलं? आणि प्रभू म्हणतो इथं नाही भेटलं चालेल, पण तिथं भेटलं पाहिजे. आमेन. देवाला तुमच्या शरीराची काळजी नाहीये, तर तुमच्या जीवाची काळजी. तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? आमेन. काहीच फायदा नाही जगाचा. मी तुम्हाला सांगतो, कितीही कमवा. म्हणून मी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं. करोडपती लोक शेवटचा क्षण कुठं घालवतात? दवाखान्यात. अरे मग काय फायदा त्या बंगल्याचा ज्याच्यात मी मरू पण नाही शकत? ज्याच्यामध्ये मी मरू पण तिथूनच वाट लावायला घेऊन जातात डायरेक्ट. कोरोनाच्या पिरियड मध्ये तसंच होत होतं. घरी सुद्धा नाही घेऊन यायचे ना. आणायचे का सांगा? करोडपती मरो का कोणीही मरो,
दवाखान्यातून घरचेच सांगायचे आणूच नका, तिकडच घेऊन जा. का? आम्हाला बी घेऊन जाईल नाही तर हा. खरंय की खोटं आहे? मग सांगा ना मला, किंमत कोणाची आहे, शरीराची का जीवाची? जोपर्यंत जीव होता किंमत होती, जीव गेला किंमत नाही. आमेन, हालेलुया. शरीरात जीव आहे ना, चांगले कपडे पाहिजे, असेच बुट पाहिजे. मेल्यानंतर तुम्हाला कोणीच विचारायला येत नाही कोणत्या कलरचा शर्ट घेऊ असं. त्यांना पटेल तो घेतात आणि चढवून देतात अंगावर. खरंय की खोटं आहे? मॅचिंग काहीच देत, चांगले ब्रँडेड वस्तू घालत, घड्याळ बी महागडी असेल तर काढून टाकतात. सोनं जर गळ्यात असेल बहिणीनं तर, कानातले सोन्याचे असतील तर काढून टाकतात. आणि सगळा जीव तुमचा कशात होता जिवंतपणी? सोन्यामध्ये. सगळा जीव कशात होता जिवंतपणी? सोन्या. आणि मेल्यानंतर पहिले काय काढतात? नवरा काय काढतो? पोरी काय काढतात? लेकरं काय काढतात? सोनं. हालेलुया. सगळा जीव सोन्यात जिवंतपणे. कुठं ठेवलं, कुठं ठेवलं? आमच्याकडं लेकरांचं नाव सोन्या ठेवतात. लेकरांचं नाव काय ठेवतात? सोन्या. बघा माणूस कसा आहे बघा. सोन्याला किंमत आहे ना, मग लेकराचं नाव पण काय? सोन्या. पण मी तुम्हाला सांगतो, त्या सोन्यातला आणि ह्या सोन्यातला काय फरक आहे? हालेलुया. गळ्यातलं सोनं किती ग्रॅम आहे तुम्हाला माहिती आहे का नाही? आहे का नाही? 1 ग्रॅम जरी सोनं घरात असेल तरी तुम्हाला माहिती असतं किती आहे, बरोबर आहे की नाही? पण तुमचा जो सोन्या आहे ना, सोन्या, त्याचं वजन किती आहे आपल्याला माहिती? त्या सोन्याचं वजन माहिती नाही. तो 15 किलोचा आहे का 25 किलोचा आहे का 30चा आहे, आपल्याला काही घेणं देणं. पण हे जे पिवळं सोनं आहे ना, याची किंमत आणि याचं वजन आपल्याला माहिती. अर्धा ग्रॅम जरी सोनं असेल तरी मला माहिती माझ्या घरी किती आहे. आणि आपला सोन्या तो किती किलोचा झाला आपल्याला काही घेणं देणं. सोन्या कुठं फिरतोय याच्याशी घेणं देणं, कोणत्या गल्लीत फिरतोय याच्याशी घेणं देणं. पण हे सोनं कपाटात कुठं असतं? लॉकर मध्ये. बोला कुठं असतं? खरंय की खोटं आहे? हालेलुया. हे जे पिवळं सोनं आहे ना, हे कपाटात कप करून बंद करून ठेवलेलं असतं की जेणेकरून कोणी हात लावायला. आणि जो खरा सोन्या आहे ना, तो कुठं फिरत असतो? तुमचा खरा सोन्या कुठं फिरत असतो? गल्लीत. इकडच्या गल्लीतून तिकडच्या गल्लीत, तिकडच्या गल्लीतून तिकडच्या गल्लीत. आणि जेव्हा तो सोन्या मोठा होतो ना, 1 रुपयाला बी विकला जात नाही. का? कारण सोन्याची सगळी किंमत संपून गेलेली असते दारू पिऊन पिऊन. हालेलुया. आणि मग पास्टरांकडे येतात आणि प्रार्थना करतात, पास्टर सोन्यासाठी काय करा. अरे वा. जोपर्यंत हे सोनं होतं ह्या सोन्याकडे बघत होता, आणि आता हा सोन्या दारू प्यायला लागला, त्याच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. अरे देवाच्या लेकरांनो, कशासाठी जगतायत तुम्ही मला सांगा? स्वर्ग नकोय आपल्याला, इथं घर पाहिजे फक्त चांगलं. स्वर्ग नकोय गाडी दे देवा, स्वर्ग नकोय नोकरी दे, स्वर्ग नकोय पैसा दे, स्वर्ग नको माझी अडचण दूर कर, स्वर्ग नको मला आरोग्य दे, स्वर्ग नको मला फक्त इथल्या गरजा पूर्ण कर. लाजर भिकारी होता, कुत्री येऊन चाटायचे, फोड होते, मेला कुठे गेला? प्रार्थना नाही केली की माझे फोड बरे कर. त्याला माहिती होतं मेल्यावर कुठे जाईल, मला मेल्यावर कुठे जाईल. योब त्रासामध्ये होता, खापरी घेऊन स्वतःचा अंग खाजवत होता, पण देवाच्या विरोधात पाप केलं नाही. कारण त्याला माहिती होतं जर मी त्याच्या विरोधात पाप करेल ना तर माझा असा पण नाश होणार आहे. त्यापेक्षा हे परवडलं, हे खाजवणं परवडलं, आजार परवडला, हा त्रास परवडला. पण माझ्या जीवाचा नाश होऊ देऊ, जीवाचा नाश होऊ देऊ. आपल्याला जीवाची नाही पडली, आपल्याला फक्त कोणाची पडलेली आहे? शरीराची. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. दाविदाला माहिती होतं जीवाची किंमत काय आहे. आमेन. तो म्हणतो मैं धूल में पडा था. कुठं पडलेलो होतो? धुळीमध्ये. किंमतच नव्हती काही माझ्या जीवाला. लोकांना पण वाटायचं हा काही कामाचा, हा काहीच उपयोगाचा नाही. मैं धूल में पडा था, तेरे वचन के द्वारा मुझे जिला. आमेन. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, निराशा असतील तुमच्या जीवनामध्ये, समस्या असतील तुमच्या जीवनामध्ये, अडचणी असतील, पडून असाल 38 वर्षाच्या दुखणेकराप्रमाणे. किती वर्षापासून? 38 वर्षापासून पडलेला होता. आशा नव्हती, पाणी हालेल आणि मी बरा होईल, बस असं वाटत होतं. कोणीतरी येईल आणि मला बरं करेल असं वाटत. येशू म्हटला तुला बरं होण्याची इच्छा आहे का? हालेलुया. किती दिवस पडून राहशील? किती दिवस आशा करशील? किती दिवस असं वाटेल तुला की परिस्थिती बदलेल? नाही बदलणार रे परिस्थिती, तुला बदलावी लागेल. हालेलुया.
परिस्थिती नाही बदलणार, तुला बदलावं लागेल. तू बदलला का तू तुझी परिस्थिती बदलशील. आमेन. म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न केला, काय तुला तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो काय बोलतो बरं, पुढे वाचा. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, त्या मनुष्याने येशू ख्रिस्ताला उत्तर दिले, महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला, जेव्हा देवदूत ते पाणी हलवतो त्या तळ्यामध्ये मला सोडायला माझा कोणी माणूस नाही, माझा कोणी माणूस नाही, कोणी मला मदत करत नाही. हेच रडगाणं असतं आपलं ना, की ह्या परिस्थितीतून कोणीच मला मदत करत, इतका कर्ज बाजारी आहे पण कोणीच मला उभं करत. तुम्ही अपेक्षा कोणाकडून करता, देवाकडून का माणसाकडून? अरे बोला, कोणाकडून, देवाकडून का माणसाकडून? म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अपेक्षा कधीच माणसाकडून करू की माणूस तुमची परिस्थिती बदलेल, माणूस तुम्हाला मदत करेल, माणूस या परिस्थितीतून बाहेर काढेल, असा जर तुमचा भरोसा असेल ना, देव तुमच्यासाठी उभा राहणार नाही. या व्यक्तीचा विश्वास तोच होता, माझा कोणीच व्यक्तीने जो मला उचलून त्या तळ्यामध्ये टाकेल आणि मी बरा होईल, म्हणून मी असा पडू नये, म्हणून माझी परिस्थिती नाही बदलली. 38 वर्ष झाले मी एकाच परिस्थितीमध्ये. का? कारण मी भरोसा कोणावर ठेवतोय? देवावर नाही. कोणावर? कोणीतरी मनुष्य येईल आणि मला मदत करेल आणि मला त्या पाण्यामध्ये टाकेल. म्हणून किती वर्ष झाले याला पडून? किती वर्ष झाले? किती दिवस माणसाकडे लक्ष द्या. हालेलुया. कोणताच मनुष्य तुम्हाला वाचवणार नाही, कोणताच मनुष्य तुम्हाला बदलणार नाही. लक्षात घ्या, कोणीच मदतीला उभं राहणार नाही. उधळ्या पुत्राने सगळा पैसा बापाकडून घेतला आणि मित्रांसोबत काय केला? उधळून टाकला. म्हणून त्याला काय म्हटलंय? उधळ्या पुत्र. आणि पैसा संपल्यावर मग मित्र राहिले? मित्र राहिले का? त्याचे दोस्त जे होते दारू पिणारे, त्याच्यासोबत मजा करणारे, राहिले का? नाही. सगळे मित्र सोडून गेले आणि मग खरे मित्र भेटले. कोण? डुकर. त्याला खरे मित्र त्याचे भेटले. कोण? अरे डुकरा, देवाला सोडशील तर हीच परिस्थिती होईल. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? माणसावर भरोसा ठेवू नका. जो मनुष्यावर विश्वास ठेवतो तो श्रापित आहे. काय आहे? श्रापित आहे. बोला, काय आहे? कोणीच मनुष्य तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळेस कामाला येणार नाही. हालेलुया. सख्खा भाऊ सुद्धा सख्या भावाला अडचण आली बघून काय करतो? तोंड फिरून घेतो. मदतीला येत फक्त तुमच्या मदतीला धावून देणारा एकच आहे. आमेन. ज्याचं वचन म्हणतं इर्मिया 33:3 मध्ये, तू मला हाक मार मी तुला, तू मला हाक मार मी तुला उत्तर देईन. फक्त परमेश्वर म्हणतो की तू मला हाक मार मी तुला उत्तर देईन. बाकी जगात कोणीच तुम्हाला उत्तर देणार नाही. जगात कोणीच तुमच्या मदतीला उभं राहणार नाही. कोणताच मनुष्य तुमच्या संकटातून तुम्हाला काढणार नाही आणि तुमची परिस्थिती बदलणार नाही. फक्त परमेश्वर. आमेन. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो म्हणतो, नाही ना प्रभू, कोणीच मला मदत करत, माझा मनुष्य कोणीच नाही ना, मला उचलून कोणी टाकत, म्हणून मी इथे किती वर्षापासून पडू नये 38, म्हणून माझी परिस्थिती बदलत. अरे स्वतः तुझ्या समोर कोण उभा आहे? येशू. येशू देवाचा कोण होता? पुत्र. आणि हा येशूला गारानं सांगतोय काय? माझं कोणीच मला मदत करणार नाही. येशू म्हणतो, ते सोड रे बाकीचं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? आमेन. तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो म्हणतो, माझं कोणीच नाही मला मदत करणार. वाचा पुढे. जातो न जातो, मी जातो न जातो, तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो, दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, उठ उठ, आपली बात उचलून घे, आपली बाज उचलून घे आणि चालू लाग. आणि चालायला लाग. आमेन. येशू ख्रिस्ताने त्याला असं नाही म्हटलं की ही परिस्थिती मी बदलेल. नाही, येशू म्हटलं, तू उठ, उठ. ज्या बाजेवर तू 38 वर्षापासून पडून आहे ना, आता तू उठ आणि ती बाज काय कर? ती खाट काय कर? उचलून घे. आमेन. आतापर्यंत ती तुला उचलत होती, आता तू तिला उचल. आमेन. आतापर्यंत तिने तुझा भार व्हायला, आता तू तिचा भार व्हा. ही योग्यता मी तुला देतो. आमेन. तुमच्या परिस्थितीवर जय प्राप्त करण्याची योग्यता परमेश्वर तुम्हाला देईल. आमेन. माझा देव तुम्हाला कधी सोडणार? माझा परमेश्वर आपल्याला कधी सोडत नाही. तो प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहे. आमेन. तो आपली परिस्थिती नाही बदलत, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य देतो. आमेन. लाल समुद्र दुभागत नाही, दुभागण्याचं सामर्थ्य देतो. हालेलुया. मोशेचा विश्वास किती वाढला असेल ना, जेव्हा काठी वर केली असेल मोशेने. कशासमोर? लाल समुद्रासमोर. आणि काय म्हटलं? चाल मागं हट. पण खरंच झाला. मोशेचा कॉन्फिडन्स किती वाढला असेल. अरे बापरे, हे प्रभू, हे काय झालं? आतापर्यंत कुत्र पण नाही पळायचं या काठीने. जोपर्यंत तू मला भेटला नव्हता ना, या काठीने कोल्हे सुद्धा पळत, लांडगे सुद्धा पळत, पण आज ह्याच काठीने कोण मागे हटला?
लाल समुद्र हटला. आमेन. कारण आता नुसती काठी नाही, तुझ्यासोबत कोण उभा आहे? देव. बोला, कोण उभा आहे? काठी तीच होती जी मेंढरांना वाळण्यासाठी होती, पण त्याच काठीद्वारे समुद्र सुद्धा पळाला. आमेन. समुद्र सुद्धा मागे हटला. योग्यता देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. 2025 वर्ष जे येणार आहे, प्रभू तुम्हाला योग्यता देऊ इच्छितो. हालेलुया. दुसऱ्यावर अपेक्षा ठेवायची. कोणत्याही परिस्थितीमध्ये पडलेली असा, कितीही निराशा असू द्या, तुमच्या जीवनामध्ये सगळ्या आशा संपलेल्या असू द्या, मी तुम्हाला सांगतो, आज आशेचा परमेश्वर तुमच्यासाठी इथं आलेला आहे. आमेन. ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल. आमेन. हर एक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य परमेश्वर तुम्हाला देईल. आमेन. लोकांच्या नजरेत तुम्ही कुठे पडलेले असाल? धुळीत. पण बायबल म्हणतं तो कंगाला धुळीतून उचलतो आणि कुठं बसवतो? अधिपतींच्या पंक्तीमध्ये. बोला, कुठं बसवतो? अधिपतींच्या पंक्तीमध्ये. आमेन. याचा अनुभव माझ्यासारख्या कंगालाला आलेला आहे. हालेलुया. मज सारख्या कंगालला याचा खूप चांगला अनुभव आला आहे. आमेन. लायकी नव्हती माझी काहीच, योग्यता नव्हती माझी काहीच, पण आज परमेश्वराने चांगल्या चांगल्यांच्या पंक्तीला बसवलं. हालेलुया. मी बळजबरी नाही घुसलो, बसवलं गेलो. आमेन. ही योग्यता देणारा कोण आहे? ही योग्यता देणारा कोण आहे? परमेश्वर. येशूने म्हटलं, उठ आणि आपली बाज उचलून चालायला लाग. वचन वाचा पुढे. लगेचच तो माणूस बरा झाला. लगेचच तो बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. आणि आपली बाज उचलून चालू लागला. आमेन. हालेलुया. येशूने हात लावला का त्याला? हात लावून ओढलं का त्याला? बाज उचलायला मदत केली का त्याला? तो म्हटलं, तू उठ आणि आपली बाज उचलून मी तुला सामर्थ्य देतो. आमेन. मी तुला योग्यता देतो. हे प्रभु, मैं धूल में पड़ा हूं, तेरे वचन के अनुसार मुझे जिला. आमेन. तू फक्त बोल आणि मला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? हे देव येईल, हात ठेवेल? नाही. देव त्याच्या वचनामध्ये आहे. आमेन. जेव्हा परमेश्वर बोलतो, याचा अर्थ काय? वचनातून जेव्हा तुम्ही ऐकतात ना, समजून घ्यायचं परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. हालेलुया. देवाने आकाश निर्माण केलं. कशाद्वारे निर्माण केलं? शब्दाने. देवाने झाड झुडप निर्माण केले. कशाद्वारे निर्माण केले? देवाने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. कशाद्वारे निर्माण केले? देवाने प्राणी पक्षी फुलं निर्माण केले. कशाद्वारे निर्माण केले? सर्व काही परमेश्वराने कशाद्वारे निर्माण केलं? शब्दाद्वारे. मनुष्याला पण निर्माण करताना देव स्वतःशी बोलला. बोला, कोणाशी बोलला? चला आता आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आमेन. बोलल्याशिवाय देव काहीच करत. आणि माहिती देव कशाद्वारे बोलतो? कशाद्वारे बोलतो? बायबलवर विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात पूर्ण होतील. हालेलुया. जे जे देव याच्यामध्ये बोललेला आहे ना, ते प्रत्येक गोष्टी तो तुमच्या जीवनात पूर्ण करेल. हालेलुया. फक्त विश्वास ठेवा. आमेन. चख कर तो देखो यहोवा कैसा भला है. आमेन. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. तुमच्या जीवाची किंमत फार मोठी आहे. हालेलुया. तो तुम्हाला विकत भेटणार नाही, परत मिळवता येणार नाही. त्याची तुम्ही पण काय करा? त्या जीवाची किंमत. बोला, काय करा? लहान सहान गोष्टीमध्ये जीव देऊ नका. कारण तुम्हाला माहिती, सगळं तुम्हाला परत भेटेल, पण जीव भेटू शकत नाही, कारण त्याची किंमत सगळ्यात मोठी आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस जीवावर बितते ना, तेव्हा फक्त देव कामात येतो. मला कोण कामात येतो? कारण त्यालाच माहिती तुमच्या जीवाची किंमत काय आहे. आमेन. पैसा आहे, शरीरासाठी करू शकता. पैसा आहे, शरीराला मदत होईल. जीवाला पैशाची काहीच मदत नाही. लक्षात घ्या, जगातल्या संपत्तीची तुमच्या जीवाला काहीच मदत नाही होत. जेव्हा जीवावर येतं ना, फक्त देव मदत करू शकतो. बोला, कोण मदत करू शकतो? कारण जीव देणारा पण कोण आहे? जीव देणारा पण कोण आहे आणि परत घेणारा पण कोण आहे. हालेलुया. मला माहिती, तुम्हाला माहिती, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला, त्याने सगळ्यात मोठी गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी केली आणि दिली. काय दिली? काय दिलं त्याने? सगळ्यात मौल्यवान तुमच्या आणि माझ्यासाठी जीव दिला. बोला, काय दिला? सगळ्यात मौल्यवान वस्तू त्याने दिली. हालेलुया. रक्त सांडलं, शरीर दिलं, पण त्याच्याही पेक्षा मौल्यवान त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी काय दिला? जीव दिला. आमेन. कारण तुमच्या आणि माझ्या जीवाची मोबदला तोच होता. हालेलुया. कारण देवाला माहिती होतं, तुमचा जीव जर विकत घ्यायचा आहे ना, तर मला पण काय द्यावं लागेल? जीव. मला काय द्यावं लागेल? जीवाची किंमत जीवच आहे. आमेन. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा स्वतःचा काय दिला? जीव दिला. कारण त्याला माहिती आहे तुमचा जीव मौल्यवान आहे.
हालेलुया, हालेलुया. प्रियानो, सगळ्यात मौल्यवान आपला जीव आहे. आमेन. म्हणून बायबल सुद्धा म्हणतं, तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला त्याच्यामध्ये काय लाभ? काहीच लाभ नाही. कारण मरते वेळी मी माझं घर सुद्धा बघू शकत नाही. अशी परिस्थिती येते, अशी परिस्थिती. म्हणून मी उदाहरण देतो, श्रीमंत मनुष्यांचं, करोडपती मनुष्यांचं, धनी मनुष्यांचं, त्यांचे हॉस्पिटल ठरलेले असतात की मरायच्या वेळेस मला इथं टाका. हालेलुया. कारण त्यांना पण माहिती मी घरात मरणार नाही, घरात माझा जीव जाणार नाही. त्या दवाखान्यात, ज्या दवाखान्यामध्ये गोळ्या औषधांचा काय आहे? वास. आणि त्या मशीनचा काय आहे? कर्कश आवाज. आणि त्या आवाजामध्ये ते शेवटचे श्वास घेतात. काय फायदा झाला? आयुष्यभर एवढं सोन्याचं महल बांधलं, एवढा करोडोंचा बंगला बांधला, त्या गादीवर तुम्ही मरू शकले? शेवटचा श्वास सोडू शकले नाही. तर त्या दवाखान्यामध्ये जिथं तुमच्या आजूबाजूला पेशंट आहेत, जिथं तुमच्या आजूबाजूला गोळ्या औषधांचा वास आहे, जिथं तुमच्या आजूबाजूला त्या मशिनांचे आवाज आहेत, इकडं त्या ठिकाणी सलाईन लावलेली आहे, इकडं त्या ठिकाणी खुचून ठेवलेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये शेवटचे क्षण तुम्ही घेतात. काय वाटतं तुम्हाला? जीव, नुसता जीव 2 दिवस राहावा म्हणून तुम्हाला तुमचं घर सोडावं लागतं. नुसता जीव 2 दिवस माझ्यामध्ये राहावा म्हणून तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागतं. जीव माझ्यामध्ये थोड्या दिवस तरी राहावा म्हणून करोडोची संपत्ती सोडून तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये वेळ घालवावा लागतो. तुम्हाला मी सांगतो, कारण त्या बंगल्यापेक्षा, गाडीपेक्षा, संपत्तीपेक्षा जीव काय आहे? मौल्यवान आहे. म्हणून माणूस तो जीव सांभाळण्याचा प्रयत्न करतो शेवटच्या क्षणी. हालेलुया. हा, जिवंतपणी देवाला स्वीकारा, ती वेळच येणार नाही. आमेन. हालेलुया. म्हणून पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त, तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. त्याला माहिती आहे, जगणे जर मला ख्रिस्त असेल ना, मरणं माझ्यासाठी काय आहे? लाभ. एका देवाच्या दासाने फार सुंदर सांगितलंय प्रियांनो, जेव्हा एक ख्रिस्ती व्यक्ती, खरा बरं का, विश्वासी व्यक्ती, ज्यावेळेस शेवटचा श्वास या जगात घेतो, त्याच क्षणाला तो पहिला श्वास स्वर्गात घेतो. आमेन. कळतंय का? ख्रिस्ती व्यक्ती, विश्वासी व्यक्ती, देवाचं भय बाळगणारा व्यक्ती जेव्हा शेवटचा श्वास या जगात घेतो, त्याच क्षणाला तो पहिला श्वास कुठं घेतो? स्वर्गात घेतो. आमेन. आपलं जीवन संपत, उलट त्या जीवनाला काय होते? सुरुवात होते. हालेलुया. पण हे प्रत्येक व्यक्तीसाठी नाही. आमेन. हे त्या दाविदाप्रमाणे असले पाहिजे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा त्याचे सर्व उपकार. कशावर उपकार केले होते? शरीरावर का जीवावर? आपण उपकार स्तुती मीटिंग केव्हा ठेवतो? आजपर्यंत मी एकाच पण अशी उपकार स्तुती नाही ऐकली की माझ्या मुलाने बाप्तिस्मा घेतला म्हणून उपकार स्तुती ठेवली, माझ्या मुलाचं तारण झालं म्हणून उपकार स्तुती ठेवली, आमच्या मंडळीत एका जणाचा उद्धार झाला म्हणून उपकार स्तुती ठेवली नाही. गाडी घेतली म्हणून उपकार स्तुती, बंगला बांधला म्हणून, कांदे चांगले विकले गेले म्हणून उपकार स्तुती. अरे खरंय का खोटंय? नोकरी लागली म्हणून, लग्न झालं म्हणून उपकार स्तुती. उद्धाराचं काय घेणं देणं नाही. एखादा आत्मा वाचला म्हणून उपकार स्तुती. बायबल मध्ये एक उपकार स्तुती मीटिंग आहे. आमेन. कोणती बर? एक उपकार स्तुती मीटिंग बायबल मध्ये दिलेली आहे की त्याच्यातून आपण शिकावं. कोण सांगेल कोणती? आठवा. आठवा. हा, कोण बोललं? बरोबर. उधळ्या पुत्र जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या बापाने काय ठेवली? उपकार स्तुती मीटिंग. आमेन. बोकड कापला ना आणि सगळ्या लोकांना गोळा केलं आणि प्रभूची स्तुती करून नाच गात होते. आमेन. का बरं? का बरं? एक आत्मा वाचला, एका आत्म्याचा उद्धार झाला. त्याच्या भावाला तो बाप म्हणतो, तो भाऊ रागावला, मला कधीच पार्टी करायला दिली नाही. तो म्हणतो, अरे इथं उपकार स्तुती करणं गरजेचं आहे, कारण जो तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला, जो हरवला होता तो, म्हणून उपकार स्तुती. आमेन. इथं तर आपण घर बांधतो, मग गाडी घेतली का? मग गाडी जाणार आहे स्वर्गात? अरे बोला. नाही. घर जाणार आहे स्वर्गात? नाही. नोकरी? पण उपकार स्तुती कोणासाठी? याच्यासाठी. बाकी काही नाही. मुलाचा उद्धार झालाय काय ते कायमचं काय फरक पडत? तारणाचं आपल्याला किंमत नाहीये, उद्धाराची किंमत नाहीये. लक्षात घ्या.
एक तरी मंडळी अशी दिसावी. तुम्हाला माहिती आमच्या घरी आम्ही जेवण दिलं होतं. आमच्या घरी आता मागं आम्ही जेवण दिलं होतं. कोणासाठी का माहिती तुम्हाला? ज्या दिवशी आमच्या मुलाने बाप्तिस्मा घेतला. आमच्या मुलाने काय घेतला? आम्ही त्याला बळजबरी नाही केली. आमची प्रार्थना होती की आमच्या मुलाचा बाप्तिस्मा व्हावा, त्याने बाप्तिस्मा घ्यावा. ज्या दिवशी त्याने बाप्तिस्मा घेतला ना, आमच्याकडे पैसे नव्हते, 2 महिन्याचा पगार झालेला नव्हता, पण तरी आम्ही सगळ्यांना पार्टी दिली. हालेलुया. कारण आनंदी होतो आम्ही. आमेन. अरे बायबल म्हणतं जेव्हा एक आत्मा देवाच्या राज्यात होतो, स्वर्गात काय होतो? मोठा आनंद. म्हणजे पार्टी कुठे होते? इथं तर करावीच लागेल ना मग. आमेन. कारण पार्टी कुठे होते? स्वर्गात. हालेलुया. तुम्ही नाताळ साजरा करतात, स्वर्गात पार्टी होत? नीट लक्ष द्या. तुम्ही कितीही मिटिंगा साजऱ्या करा, स्वर्गात पार्टी होत. पण जेव्हा एक आत्मा उद्धार प्राप्त करतो, स्वर्गात काय होते? अरे बोला काय होते? मी देवाकडे एकच प्रार्थना करतो, प्रभू माझ्या जीवनाद्वारे जितके आत्मे वाचले गेले असतील ना, तितक्यांदा स्वर्गात काय झाली? जेव्हा मी स्वर्गात जाईल ना, तेव्हा दूत मला म्हणतील तुझ्यामुळे पार्टी भेटली होती, तुझ्यामुळे आम्हाला काय भेटली होती, असं तुमच्याबद्दल मी म्हणावं आणि स्वर्गाने तुम्हाला ओळखावं, असं वागा. आमेन. एकदा तरी माझ्याद्वारे स्वर्गात काय झाली पाहिजे? म्हणजे मिखाएल आणि गॅब्रिएल ओळखतील तुम्हाला, नाही तर स्वर्गाच्या दारातूनच लात मारून हाकलतील. कुठून आला तू इथं तोंड घेऊन, नाही इथून बाहेर. जग मला ओळखेल नाही ओळखेल काही फरक पडत. मला कोणी ओळखलं पाहिजे? देवाने आणि पूर्ण स्वर्गाने. बोला कोणी? अब्राहमाला कोणाचं नाव माहिती होतं? भिकारी लाजराचं. बोला कोणाचं? श्रीमंत माणसाचं नाव माहिती होतं का त्याला? त्याचं नाव तरी घेतलं का तोंडात त्याने? काय नाव होतं ते माहितीच नाही. पण कोणाचं नाव माहिती होतं? लाजराचं. लाजर कोण होता? भिकारी, दरिद्री ना, फोड होते, आजारी होता. कोण येऊन सांडायचे? तरी नाव कोणाला माहिती आहे? अब्राहम. जो कुठं होता? स्वर्गामध्ये. अब्राहमाला लाजराचं नाव माहिती आहे, भिकारी असून सुद्धा. पण श्रीमंताचं नाव माहिती नाही. त्याचं नावच घेतलेलं नाही बायबलमध्ये. आमेन. नीट लक्ष द्या. तुम्ही श्रीमंत असाल, जगाला माहिती असेल, देवाला नाही माहिती. करोडपतींना जग ओळखतं, देव ओळखत नाही. आमेन. मी भिकारी जरी असलो चालेल, पण मला कोणी ओळखलं पाहिजे. मी दरिद्री असलो तरी चालेल, पण मला कोणी ओळखलं पाहिजे. इथं तर सगळ्यांना वाटतं मला कोणी ओळखावं, जगाने. मला कोणी ओळखावं. घर बांधतो आपण, आपल्यासाठी नाही बांधत. कोणासाठी बांधतो? जगाने आमचं घर बघावं. म्हणून तो गर्दी गोळा करतो आपण उद्घाटनासाठी. अरे हप्ते तुम्हाला भरावे लागतील, कशाला जगाला दाखवतायत? ते एक दिवस येऊन मटण खाऊन जातील तुमच्या घरी, आणि नंतर भरत बसा आयुष्यभर हप्ते याच्या त्याच्याकडून मागून. राहण्यासाठी घर बांधा, दाखवण्यासाठी बांधू. गाडी चालवण्यासाठी घ्या, फिरण्यासाठी घ्या, दाखवण्यासाठी घेऊ. आज माणसाचं सगळं उलट आहे. सगळं कोणासाठी? दाखवायला. बोला कोणासाठी? बहिणींनो, नाताळाला साड्या मला आवडतात म्हणून नाही घेत. मला दुसऱ्यांना काय करायचंय? तिची चांगली आहे ना, तिच्यापेक्षा माझी कशी असली पाहिजे? नाकावर टिचून घेईल तुझ्यापेक्षा चांगली. मला आवडतं म्हणून नाही, पण दुसऱ्याला मला काय करायचंय? हालेलुया. आजकाल मुलींची फॅशन बघा ना. मुली इकडे बघा. मुलींची फॅशन बघितली का तुम्ही? हिल वाले सँडल घालतात. कशा? हिल अशा, आणि अशा चालतात. जशी काही शिक्षा केली यांना. काय केली आहे? केवढी हिल असती. हे तर कमी झालं, याच्यापेक्षा वर असती ती. हालेलुया. चालून बघा. आता मला जर चालायला लावलं ना 2 मिनिटं, तर हे पाय तुटून पडतील माझे. तरी असे चालतात. आम्हाला चांगलं वाटतं म्हणून नाही, जगाने पाहावं म्हणून फॅशन. हालेलुया. फाटक्या चड्ड्या घालून फिरतात पोरं. मला चांगलं वाटावं म्हणून नाही, जगाने पाहावं. बोला कोणी पाहावं? लाल केस करून फिरतात. मला चांगलं वाटतं म्हणून कोणी पाहावं? जगाने पाहावं. सगळं जीवन कोणासाठी आहे? जगासाठी. स्वतःसाठी जगत नाही. हालेलुया. सगळं शरीरासाठी चाललंय, आत्म्यासाठी काही चिंता नाही. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवाची किंमत कळेल ना, तुम्ही जीवासाठी जगाल. आमेन. तुम्ही त्या जीवाला सांभाळा. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मूल्यवान जर काही असेल तर तो तुमचा जीव आहे. बोला काय आहे? जीव. हालेलुया. जेव्हा घरात कोणाचा उद्धार होईल ना, सगळ्या गावाला एकत्र जमवान जेवण द्या. आमेन. बनता आहे. येतो बनता आहे. हालेलुया. गरजेचं आहे. आमेन.
उधळ्या पुत्राने तेच केलं. मंडळीमध्ये एक नवीन आत्मा आला ना, सगळ्यांना कुकडी खाऊ घाला, सगळ्यांना. नाताळाला कोणालाच देऊ नका. खरंच ना, बिनकामाचं कशाला? घरी नाही खाऊ शकत का? मग पण एक आत्मा उद्धार जर प्राप्त केला ना, त्या दिवशी करा. आमेन. कारण इथंच नाही, तिथं पण आनंद होईल. कारण देवाला माहिती कोण वाचवला गेला, शरीर का जीव. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताला भेटायला किती जण आले होते पूर्व दिशेवरून? 3. बोला किती? 3. जेव्हा ते येशू ख्रिस्ताला भेटायला आले, तोंड घेऊन आले का? मग काहीतरी दिलं ना त्यांनी. काय काय दिलं? सोना, उद आणि गंधरस. बरोबर आहे ना? 3 वस्तू दिल्या. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतं आणि त्यांनी येशूला अर्पण केलं. आमेन. बर्थडे आहे कोणाचा? 25 डिसेंबर. कोणाचा बर्थडे? येशूचा. वाढदिवसाला जातात ना तुम्ही, तोंड घेऊन जातात का? काहीतरी देतात ना, कमीत कमी 10 रुपये तर टाकतात ना तिथं. हा, मग येशूच्या वाढदिवसाला काय दिलं तुम्ही? काहीच नाही. आम्ही खाऊन आलो. उलट दिलं तर काहीच नाही. आम्ही वर्गणी 10 रुपये टाकली आणि 100 रुपयाचं खाऊन आले तुम्ही. दिलं तर काहीच नाही आम्ही वाढदिवसाला. उलट काय करून आलो? मग वाढदिवस कोणाचा होता? अरे बोला, येशूचा ना. मग त्याला काय दिलं? येशूला सोनं आवडतं का? दूध आवडतं का? गंधरस आवडतं का? पैसा आवडतो का? आत्मे आवडतात. आमेन. एक आत्मा जिंकून त्याला त्या वाढदिवस सेलिब्रेट झाला. हालेलुया. तर नाताळाला आत्मा जिंकून त्याला भेट चढवा, बस माझा प्रभू खुश आहे. आमेन. तो आहे खरा नाताळ. आमेन. एका व्यक्तीला तरी सुवार्थ सांगा, तो आहे खरा नाताळ. हालेलुया. पहा, आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला भेट अर्पण करा. आमेन. आणि त्या येशूला जीवाची भेट लागते. आमेन. आत्मे जिंकून द्या. नाशाकडे चाललेला आत्मा वाचवला गेला, प्रभू खुश झाला. हालेलुया. जीवाची किंमत आहे. म्हणून दाविदाला माहिती होतं, देवाने शरीरावर उपकार नाही केले. कोणावर उपकार केले? बेतशेबेसोबत पाप केलं, नाश झाला असता, पण देवाने त्याला क्षमा केली. आमेन. त्याला माहिती होतं देवाने माझ्यावर काय केले? उपकार केले. म्हणून तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, याचे सर्व उपकार. आज या शेवटच्या रविवारी वर्षाच्या देवाला म्हणा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आमेन. जसं तू 2024 वर्ष आम्हाला सांभाळलं, आमच्या जीवाला इथून पुढे पण सांभाळ. आमेन. समजतंय का मी काय सांगतोय? कोणाला सांभाळ? जीवाला. शरीराला काही होऊ द्या, जोपर्यंत जीव निघत नाही ना, शरीराला जिवंतच राहावं लागतं. हालेलुया. शरीराला काय राहावं लागतं? जिवंत. जीव निघत नाही तोपर्यंत शरीर सुद्धा मरू शकत नाहीये. म्हणून सगळ्यात काळजी कोणाची घ्या? जीवाची. आमेन. आणि येशू ख्रिस्त सुद्धा त्याच साठी या जगामध्ये आला. हालेलुया. बस माझा वेळ इथं संपत आलेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. शेवटी एकच सांगेन, जेवढे लोक ऐकतायत कान देऊन ऐका. तुमची परिस्थिती धुळीत पडलेल्याप्रमाणे असेल. अनेक वर्ष झाले, परिस्थिती बदलत नाही, निराशा आहे, दुःख आहे, समस्या, आजार आहे, काही असेल, कोणतीही परिस्थिती असेल, तुम्ही निराशेत असाल. आज येशू तुम्हाला म्हणतोय, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? हालेलुया. तुला अनुभव घेण्याची इच्छा आहे का? जर असेल तर आज प्रभू तुम्हाला सामर्थ्य देईल. आमेन. कारण तो ह्याचसाठी या जगामध्ये आला. हालेलुया. तो ह्याचसाठी आला, हरवलेल्यांना शोधण्यासाठी, म्हणजे नाशाकडे चालले होते त्यांना वाचवण्यासाठी. आमेन. बस मग पाप्यासाठी तो ह्या जगामध्ये आला. मी पापात होतो, मला त्याने वाचवलं. जर तुम्ही पापात असाल तर तुम्हाला पण वाचवेल. आमेन. विश्वास ठेवा, तो तुमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी या जगामध्ये आला. यावेळेस आपले डोळे झाकू आणि आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपले डोळे आपण बंद करू. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण प्रत्येक जण आपले डोळे बंद करू आणि ह्या वेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. विश्वास ठेवा, तो आपलं जीवन बदलू शकतो. तो आपली परिस्थिती बदलू शकतो. भले आज आपली परिस्थिती अनेक वर्षांपासून सारखीच असेल, पण आज तो तुम्हाला सामर्थ्य देईल की तुम्ही ती परिस्थिती बदलून टाका. कारण त्याने त्याच्यासाठी मोबदला चुकवलेला आहे. त्याचं रक्त त्याने सांडलंय, जीव दिलाय त्याने आपल्यासाठी.
सगळ्यात मौल्यवान किंमत त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी चुकवलेली प्रियांनो, आणि म्हणून तो तुमच्या जीवाचा उद्धार करू शकतो. सर्वजण डोळे झाकू, ह्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. प्रत्येक जण यावेळेस खूप गांभीर्याने आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊ. एक छोटस कोरस घेऊ, गीत घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या श्रापातुनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. कुकर्म केले मी हाताने, जगडले हात तुझे खिळ्याने. कुकर्म केले मी हाताने, जगडले हात तुझे खिळ्याने. पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी, पवित्र शास्त्र माझ्या हाती देऊनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या श्रापातुनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. केले विचार मी पातकी, मुकुट काटेरी तुझ्या मस्तकी. तारणाचा मुकुट मला घालणे, तारणाचा मुकुट मला घालणे. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या श्रापातुनी. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले. मार्ग चुकलो मी मेढरावरी, विंधीले पाय तुझे कृसावरी. मार्ग चुकलो मी मेढरावरी, विंधीले पाय तुझे कृसावरी. खऱ्या जीवनाची वाट मला दावणे, खऱ्या जीवनाची वाट मला दावणे. येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. मला मुक्त करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या
श्रापातुनी यश रक्त वाहिले तुझ्या देहातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी विवळत होतो मी वेदनेने छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने विवळत होतो मी वेदनेने छिन्न छिन्न देह तुझा चाबकाने रोगातुनी मला मुक्त करुनी रोगातुनी मला मुक्त करुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी मला मुक्त करण्या पापातुनी मला मुक्त करण्या श्रापातुनी मला मुक्त करण्या गरिबीतुनी मला मुक्त करण्या रोगातुनी मला मुक्त करण्या व्यसनातुनी मला मुक्त करण्या साऱ्या संकटातुनी येशू रक्त वाहिले तुझ्या देहातुनी रक्त वाहिले तुझ्या देहातुनी रक्त रक्त वाहिले तुझ्या देहातुनी माझ्या देवा सर्व खंडणी तू चुकवलेली आहे प्रभू आमचे आजार तू स्वतःवर घेतले आमचे दुःख स्वतःवर घेतले आमचे संकट स्वतःवर घेतले आमचे श्राप स्वतःवर घेतले आमचा दंड स्वतःवर घेतला आमचं मरण स्वतःवर घेतलं प्रभू आमच्यासाठी सर्व प्रभू जे आमचे क्लेश होते ते तू स्वतःवर घेतले देवाप्पा आणि तू आम्हाला जीवन दिले आणि म्हणून स्तोत्र करता म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको आमच्या जीवाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला तारलं आमचा उद्धार केला सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागितली म्हणून आमेन.